शरीराला सोडून जायला निघाले. तुला वाटतं ना आमचं जीवन जीवन राहावं, जगणं राहावं, तर एकदा या नयनांना तुझं दर्शन घडू दे भगवान. यापेक्षा दुसरी कामना नाही. सास आती है सास जाती है, सिर्फ मुझको है इंतजार तेरा. अब तो कहता है यही प्यार मेरा. जिंदा रहने के लिए तेरी कसम, जिंदा रहने के लिए तेरी कसम, मेरी मुलाकात जरूरी है, मुलाकात जरूरी है,
भगवान को पुकारते हैं, भगवान को बुलाते हैं, अरे एक बार तो मिलो कम से कम. आणि जरा बारीक विचार करा, सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, अध्यात्मामध्ये खूप असा काळ गेलाय, देवदेव करण्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य समर्पित केलंय. भगवंता, अरे तुझ्या दर्शनाचा अनुभव जर आला नाही तर आमच्या जीवनामध्ये जमेची बाजू तरी काय? का आम्ही 8 तास केला? अट्टल खाणारी गाववाली माणसं, खाणारी म्हणजे मी परवा बोललो, आगरी माणूस माळकरी म्हणजे वाघ शाकाहारी, हे घाटावरच्या लोकांचं व्याख्यान आहे. मग इतका बदल आम्ही पत्करला ना देवा, सगळं सोडून तुझी सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती. मग एवढा 8 तास आम्ही करतो, तुझ्या कृपेचा एक क्षणाचा अनुभव येऊ नये. रडतात, रुदन होतंय, रुदनाशिवाय हृदय स्वच्छ होत नाही आणि हृदयाच्या निर्मलतेशिवाय भगवान तिथे येऊन नांदत नाही. गोपी त्या विरहाने खूप कातर झाल्या, व्याकुळ झाल्या. प्रेमाचे 3 सोपान आहेत, पूर्वराग, मिलन आणि विरह. पूर्वरागामध्ये त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, मिलनामध्ये तो भेटतो आणि विरहामध्ये तो तुटतो. विरह ही प्रेमाची परमोच्च स्थिती आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या प्रत्येक स्मृतीला, प्रत्येक क्षणाची जोड आहे. देवाचं सतत स्मरण आणि विरहाचा क्षण परमोच्च आहे. एका कवीने कल्पना केली, पंढरीला वारकरी जातात आषाढीला, दशमीला पोचतात ना, म्हणे दशमीला विठोबाचा चेहरा पहा असा उत्सुक असतो. मुलीचं लग्न लावून दिल्यावर मुलगी जाते ना सासरी आणि ती 2 दिवसांनी परत येणार असते. परत येणारी ती मुलगी आता येईल म्हणून त्या आईची सकाळपासून जशी धांदल असते ना, तसा विठोबा पण धांदललेला राहतो. माझे वारकरी येतील आता, वर्षातून एकदा भेटतील, मी त्यांना डोळे भरून पाहिन. दशमी देवाची अशी वाट पाहण्यात जाते. दशमीला सायंकाळपर्यंत सगळी लेकरं विठोबाची गोळा होतात आणि मग एकादशीला उधाण येतं. त्या पांडुरंगाच्या भोवती फेर धरून वारकरी नाचतो. त्याच्या वर्षाची ती सगळ्यात मोठी दिवाळी आहे, सगळ्यात मोठा आनंद आहे. पण द्वादशीला तुम्ही त्या विठोबाला जाऊन पहा, त्याच्या जीवाची घालमेल झालेली असते. वर्षातून ज्यांना एकदाच पाहायला मिळणार ती लेकरं त्याचा निरोप घेत असतात. हे निघाले आता वर्षातून पुन्हा हे कधी पाहायला मिळतील? विठोबा पण विठोबाचे डोळे पाणावतात. विरहामध्ये ही ताकद आहे. तो जिथं सुरू होतो तिथं प्रेमाचे कष लागतात, प्रेमाचे निकष समृद्ध होतात. भगवान निघून गेले, गोपी व्याकुळ आहे, त्या एकमेकींमध्ये लीलाही करतात. एक गोपी बकासूर झाली, दुसरी कृष्ण झाली. हिने तिचा जबडा असा वासून धरला, कारण बकासुराला असंच मारलं होतं. एक कागासूर झाली, दुसरं कृष्ण झाली. थोडी पुढे जाऊन पाहतात तर राधाराणी कोसळलेल्या दिसल्या. लक्षात घ्या, गोपीगीत हे प्रेमगीत आहे. आमचं अंतकण वासनेनं इतकं बरबटलेलं आहे की प्रेमाला आम्ही पाहू शकत नाही. आज फरक फार नसतो, कदाचित प्रेम आणि वासनेतल्या क्रिया सारख्या असतील, पण फरक इतका मायक्रो साईज आहे. सोपं बोलू, ज्या क्रिया करताना मी मला सुख कसं होईल याचा विचार करीन त्या क्रियेचं मूळ असतं वासना, आणि जी क्रिया करताना मला त्याला सुख कसं होईल याचा विचार मी करीन त्याचं मूळ असतं प्रेम. आम्ही रोज सतत हिंडतच राहतो ना. एखाद्या घरी गेल्यानंतर तिथं आग्रह चालतो. मी म्हटलं बाबा नको आता, आम्हाला बस झालं, आता ओर झालं. त्या घरातली एखादी गृहिणी म्हणते नाही महाराज तुम्हाला त्रास होईल ना, असं काही घेऊ नका, हे प्रेम. एखाद्या घरी असाही अनुभव असतो, तिथं ते बनवतात, म्हणतो आम्हाला नको, हे कोण खाल, म्हणजे तुमचं काय व्हायचं ते होऊ द्या, हे संपवा, भांडी रिकामी करा. वासना आणि प्रेमातलं हे अंतर आहे. गोपींच्या ज्या सगळ्या क्रिया चालल्या यातून त्यांना सुखी नाही व्हायचं, त्यांना भगवंताला सुख द्यायचं. जरा पुढे जाऊन बोलू, कृष्णाने आज त्यांना भेटलं पाहिजे. हे गोपी गोपीन करता मागत नाही. देवा अरे तो आम्हाला टाकून गेलास, पण आम्हाला माहितीये आमची सगळ्यात जास्त आठवण तुलाच येते, आणि ती आठवण थांबवी म्हणून तो आम्हाला भेट. आम्ही थांबलो की नाही
नाही पा गोपी थांबल्या शोधायच्या. कारण आम्ही जोपर्यंत पळतोय तोपर्यंत आमच्या हाती लागायचं नाही म्हणून कृष्णही पळत राहील. मग त्याला थांबवायचं असेल आपण थांबलं पाहिजे. गोपी शोधायच्या थांबल्या. भावनेची कर्मातली दृष्टीच वेगळी आहे, आम्हाला काही कळणार नाही. आम्हाला माझं 11वी-12वी डोंबिवलीला झालं, मडवी कॉलेज. पणशीकर म्हणून एक मॅडम होते हिस्ट्री शिकवायला, म्हणजे प्रभाकर पणशीकरांची पुतणी, दाजी शास्त्रींची मुलगी. बरेच वर्ष माझी काही कॉलेजला जाणं नाही आणि चित्रकूटला रामकथा होती. आणि नेमका योग असा, त्या मॅडमची मुलगी ज्या पाळणाघरात ठेवली होती ना, त्या पाळणाघराची संचालिका कथा ऐकायला बरोबर आली होती. त्यांची परस्परामध्ये विचारणा झाली, कथा आहे, कोण आहे, म्हणे आहे कोणीतरी जगन्नाथ पाटील. आता मला पण माहिती नव्हतं मी एवढा मल्टीनॅशनल झालोय. तो त्याने आता जगन्नाथ पाटील माझाच विद्यार्थी. त्यांनी पटकन काहीतरी कागदावर खरवडलं, काही रेखाटलं आणि आशीर्वादाचं एक पत्र पाठवून दिलं. चित्रकूटला रामकथा संघाला मी व्यासपीठावर चढणार एवढ्यात त्या बाई तिथे आल्या आणि त्यांनी तो कागद माझ्या हातात दिला आणि महाराज हे तुमच्याकरता. व्यासपीठावर बसतोय, जीवनातली पहिली रामकथा करतोय आणि एका आवडत्या प्राध्यापिकेचा आशीर्वादाचा कागद हाती पडतोय. भावनांचे अक्षरशः कल्लोळ उठले तेव्हा. त्यामध्ये सगळं लिहिलं होतं व्यवस्थित. सुरुवात होती, अभिमान वाटावा असा विद्यार्थी जगन्नाथ यास आशीर्वाद वगैरे वगैरे सगळं. आपण खूप मोठे व्हा, मोठे आहातच, खूप अध्ययन करा, तृप्त राहू नका, सतत अभ्यास करत राहा, असं सगळं झालं. खाली नंबर लिहिला होता. मी फोन डायल केला, त्यांना म्हटलं मॅडम पत्र खूप छान लिहिलंय आणि योग्य वेळी ते मला मिळालं, त्यामुळे त्याची जागा खूप उंचीची आहे, पण मला एक गोष्ट खटकली. त्या म्हणाले काय? तुम्ही मला वर्गात शिकवताना अरे तुरे करायच्या, अरे जगन्नाथ म्हणायच्या, आणि जे आशीर्वादाचं पत्र लिहिलंय त्यात एवढा दुरावा का? तुम्ही खूप मोठे व्हा, तुम्हाला खूप छान असं यश लाभो, हे आवाजावं त्या पत्रात का? महाराज त्या प्राध्यापिकेने जे उत्तर दिलं ना, त्याची हाईट मला अजून मोजता आली नाही, त्याची उंची मला अजून सांगता आली नाही. त्याने उत्तर दिलं, अरे वेडा आहेस तू. म्हटलं कसा? मी ती चिठ्ठी मोकळीच तिच्या हातात दिली आहे. कोणाच्या? जी तुझी कथा ऐकायला 9 दिवस तिथे असणार आहे. मी जर अरेतुरे लिहिलं असतं तर ती तुझी कथा ऐकायला थांबणार आहे. माझ्या अरेतुरे लिहिण्याने तुझ्याविषयीचा तिच्या मनातला आदर तसूभरही कमी होऊ नये म्हणून सगळी भाषा आवाजावची वापरली. भावमय विश्वाचे निर्णय जगाच्या पलीकडचे असतात. किती किती नाजूकता आहे त्या प्रसंगाला. गोपी शोधायच्या थांबल्या का? कृष्णाला आमच्या हाताला नसेल लागायचं, नसू दे, पण आम्ही शोधत राहिलो तर तो पळत राहील. त्याच्या पायाला काटे बोचतील, खडे लागतील, कंकड लागतील. कृष्णा नको, पण तुझ्या करता तो आम्हाला भेटला पाहिजे. जेव्हा प्रार्थनेनं हृदय भरून येतं ना महाराज, तेव्हा देव वाट पाहतो कधी जायचं याच्याकडे. जोपर्यंत प्रार्थनेने हृदय भरत नाही तोपर्यंत भक्ताने वाट पाहावी. मग तो पाहतो आता कोणत्या क्षणाला जाऊ, आणि केव्हाही आल्यावर देवाला वाटतं टू मच लेट, मी खूप उशीर केला. भावमयी हृदयाचा हा परिणाम. महाराज त्या गोपींचं हृदय इतकं परिपूर्ण झालं, प्रार्थना इतकी भरली की जो सजन, जो प्रियकर, जो प्रियतम, जो भगवान श्रीकृष्ण ज्याच्याकरता आराधना चालली होती, अचानकपणे त्याचं तिथं आगमन झालं.
फल होत नाही, ती फळ देतेच. आणि त्याचा परिणाम ज्याला आवर्तन केलं, ज्याला बोलावलं, आवाहन केलं, तो परमात्मा उशीर न लावता आला. काय असतं, एखादी गोष्ट पहिल्यांदाच लाभण्याचा आणि एकदा गमावून दुसऱ्यांदा लाभण्याचा आनंद वेगळा. भगवंताला एकदा गमावलंय गोपींनी आणि पुन्हा तो जेव्हा लाभला तेव्हा झालेला आनंद कोणाला आणि किती सांगावा.
और जहां से आए वहां तो पूरा रहस्य है, वहां उत्थान की व्यवस्था ही नहीं। या रासलीलेचा संपूर्ण समग्र आनंद दिला गेला। तुमचे प्रोजेक्ट थोडे थांबवा, वाटप थांबून त्याला पुरेसा वेळ आहे। वाटपाचा वेळ वाटप करून ठेवलाय मी। काय असतं, तुम्हाला डायव्हर्ट व्हायला एवढ्याशा गोष्टी पुरेशा आहेत। एक तर 10 मिनिटात 50 चॅनल बदलायची सवय लागलेली आपण माणसं। 3 तास एकच चॅनल काय पाहायचं म्हणून लगेच कुठं मिळतं का घ्या बघून। त्याच्यामुळे ह्या फुलन वाटा हे ते अशा वाटा घाट्याच्या ठरतील आपल्याला, म्हणून वाटा घाटी सध्या नको। भगवान सगळ्यांना प्रेम देतात, आनंद देतात। दुसरा आनंदी व्हावा ही वृत्ती रास। परमात्मा सर्वत्र वास करतोय, त्याला ह्या रासाच्या निमित्ताने अनुभवता आलं, उपभोगता आलं। समग्र वृंदावन आनंदाच्या शिखरावर आहे। शिखर शब्द मी यासाठी वापरला की तिथून पुढे गेले की सगळा उतारच असतो। वृंदावनामध्ये भगवान आपल्या बाललीलांनी, प्रेमलीलांनी सगळ्यांना तृप्त करत होते। या जगाला तृप्ती प्रदान करणारं एकच तत्व फक्त प्रेम। नाही या जगामध्ये कुठली गोष्ट पुरी पडू शकत। पैसा तृप्ती देईल, सन्मान तृप्ती देईल, प्रतिष्ठा तृप्ती देईल नाही। बरं, आपलं हृदय तृप्त झालं कशावरून ओळखावं? तुम्ही जर भांड समजा नळाच्या खाली मांडलं, नळ चालू केला, भांड पूर्ण भरलं हे कशावरून कळेल? वाहून जाईल ना पाणी, त्या भांड्याच्या कक्षा ओलांडेल। तसं प्रेमाने हृदय भरतं आणि डोळ्यांच्या कक्षा ओलांडल्या जातात। अश्रूच्या रूपाने ते बाहेर येतं। मग तोंडाला पाणी सुटतं तेव्हा वासना असते आणि डोळ्याला पाणी येतं तेव्हा प्रेम असतं। भगवंताशी आम्हाला जोडण्याचा हा एवढा एकच मार्ग आहे। भक्तीच्या मार्गात त्याच काम आहे ज्याच्या नेत्रात अश्रू आहे। भगवान प्रेमाचं दालन मोकळं करतोय, फक्त तिथं गेट पास मिळायला पाहिजे। आम्ही हृदय भावमय घेऊन गेलो पाहिजे। प्रेमाच्या जगतात अनुभूती, साक्षात्कार मोकळा आहे, फक्त जीवनात लबाडी नको। जीवन प्रामाणिक पाहिजे। आपली सगळीकडेच लबाडी असते। का तुम्ही ते येणार नव्हते माहिती सगळ्यांच्या आधी, काय करता यायला लागतं, त्याला काय करणार? आणि त्या माणसाला सांगतो, अहो तुमच्याकडे ना आम्ही येणार नाही असं होईल? किती लबाडी आहे। सगळीकडे लबाडीचा व्यवहार जर भरला तर अंतःकरण कृपा नाही करत, आणि अंतःकरण कृपा करत नाही। बरं, आपण काय असतो ना ते आपण आपल्या समोर उघडे नागडेच असतो। काय आहोत आपण, कोण आहोत आपण, सगळं माहिती आहे आपल्याला। एखादा माणूस पाहतो, वा फार देव माणूस, त्याचं मन म्हणतं लबाडा तू कसा आहेस मला माहिती आहे। एखाद्याला सगळं जग धिक्कारतं, त्याचं मन म्हणतं काही काळजी करू नको, मी आहे ना। ही प्रामाणिकता ज्याच्या हृदयी असेल, ज्याच्या जीवनात असेल, भगवंताची कृपा त्याच्याच करताय। तुमचा व्यवहार सुद्धा सुलभ होतो, सहज होतो। लबाडी केल्यानंतर अप्रामाणिकता, त्या जीवनावर भगवत कृपा नाही। तिकीट न काढता कळवा स्टेशनात जाऊन बघ, तुमच्याकडे तिकीट नाही हे टीसी ला बरोबर कळेल। का? चेंज द बॉडी लँग्वेज, भाषा बदलते ना देहाची। त्याला कसं काय कळतं? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, घाबरतो तो, लगेच दचकतो, तो म्हणतो हाच तो पकडा। याच्या उलट तिकीट काढून जा बघू। तिकीट काढल्यावर टीसीने विचारलं नाही तर फार त्रास होतो। मग वाटतं उगाच एवढा खर्च केला, अरे विचार ना मला। माणसं लेन चेंज करतात, त्याच्या अंगावरून जातात, तरी विचारलं धक्का। कोणी ताकद दिली हो? आधी तो भेटला तो पळावंसं वाटत होतं, आता दे धक्का। ही ताकद कोणी दिली? तुमच्या जीवनाच्या प्रामाणिकतेने। भगवंतानी जसा आहे तसा ऍज इट इज, जो जसा पापी पुण्यवान कसा असेल, पण देवा मी तुझा आहे रे, एवढी भावना पुरेशी आहे। भगवान त्याच्या जीवनाला रस प्रदान करतात, त्याच्या जीवनात रास लीला येते। ठिकाणी मला प्रश्न केला, माणसाने पाप केलं तर तो कुठे जातो? म्हटलं नरकाला। पापी माणूस जर नरकाला जातो तर रामाला पतित पावन का म्हणतो?
म्हटलं पापी नरकाला जातो हेही खरं आणि राम पतित पावन आहेत हेही खरं. राम पतितांना पावन करतात, पण मी पतित आहे हे जो रामाला सांगेल केवढ्यानं, बाकीचे सगळे नरकाला. हे सांगू द्या मला. आपल्याला माणूस म्हटल्यावर त्याच्या जीवनात पाप पुण्य असणार. एखाद्या साधूला त्याच्या साधुत्वाची गमेंड नको. हर साधू को भी अपना भूतकाल होता है और हर डाकू को भी अपना भविष्यकाल होता है. पाप असणार जीवनात. जीवनात पाप असावं, पण मी पाप केलं हे देवाला सांगण्या एवढं पुण्य असावं, बस त्याचं काम होईल. अंतःकरण मोकळं केलं, भगवंताने कृपा केली, गोपी तृप्त झाल्या. आतापर्यंत गोपींच्या जीवनाचा केंद्र फक्त कृष्णच. बोलावं तरी त्यालाच, पाहावं तरी त्यालाच, करावं तरी त्याच्याच करता. जगण्याच्या कोणत्याही कृतीत भगवान घुसले होते. जोपर्यंत देव आपल्या जीवनात घुसखोरी करत नाही ना, तोपर्यंत व्यथा कायम राहते. तुम्हाला स्वयंपाक बनवावा लागतो ना, तुम्हालाच बनवावा लागतो ना. मग स्वयंपाक आता काही सांगता येत नाही, 50% वर आलंय सगळं. स्वयंपाक बनवावा लागतो. मग स्वयंपाक बनवताना असा का विचार करता, सासरचे पाहुणे आले आता नाही घेणं का, आता यायचं होतं का. भगवंताचं काम आहे म्हणून मी स्वयंपाक बनवते. त्या कार्याला देवाला जोडून द्या. मी देवा करता हे काम करते. तुम्हाला अंगण झाडायची जबाबदारी जरी आली ना, हे माझ्या देवाचं अंगण आहे, ही धारणा ठेवा. रासलीलेचा अधिकारी सांगतोय मी. एका योग्याने लिस्ट वाचली, टॉप 10 संत, त्याचा नंबर 10वा होता आणि आधी 9च्या 9 नावं वृंदावनातल्या मुलींची होती. तो विचार करायला लागला कोण कोण आहे जरा बघूनच येतो. गेला तो वृंदावनात. ललिता सखीकडे गेला, तिचा 9वा नंबर होता. म्हणे मला भेटायचंय तिला. तिच्या दासीनं सांगितलं 2 तासांनी भेटा. त्याला वाटलं काही साधना वगैरे असेल. 2 तासांनी ती आली. म्हणे खाओ मी थांबलो, आपली भेट व्हावी, भाग्यानं झाली, पण 2 तास थांबावं लागलं. कोणती साधना करत होता. ती म्हणे साधना काय असते ती साधना. अहो देवाचं काय असतं मला माहिती नाही, मी मेकअप करत होते. याच्या बोलण्याला पिकअप आला. जी 2 तास मेकअप करते तिचं नाव माझ्या नावाच्या अगोदर देवाच्या यादीत संत म्हणून अपीलच करतो आता कोर्टात. पण समजून घेऊया काय करते. म्हणे काय कर तू 2 तास मेकअप करून तुझं नाव यादीत कसं. म्हणे मला यादी याद नाही मुझे. मग नाव कसं काय. म्हणे कसं आहे माहिती नाही, फक्त मी काम करते. मी जेव्हा मेकअप करायला घेते ना, तो सगळा मेकअप करताना फक्त एवढा विचार करते, माझा कृष्ण हा मेकअप बघणार आहे, कृष्ण मला पाहणार आहे, म्हणून मी हे सगळं करते. चांगले कपडे मी घातले पाहिजेत, केस व्यवस्थित विंचरले पाहिजेत, चेहरा टवटवीत राहील, प्रसन्न राहील अशी व्यवस्था केली पाहिजे. माझा पेहराव सुस्थितीत असावा. का मला देवाच्या समोर जायचं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, बेळगावला एक थोर सत्पुरुष झाल्या, आई कलावती. त्यांच्याकडे भजनाला जर त्या भगिनी साध्या किंवा कशा तरी जर आल्या तर त्या चिडायच्या त्यांच्यावर. त्या श्रीहरी करता मी येते, तो श्रीहरी मला पाहणार आहे, मी व्यवस्थित यायला नको. हा गोपी भाव आहे. त्याने विचार केला जर ही 9 नंबरची अशी आहे तर 1 नंबरची कशी असेल. आपण जाऊया. पहिला नंबर राधाराणीचा. गेला राधाराणीकडे. तिच्या दासीने सांगितलं 3 तासानंतर भेटा. तो म्हणतो आता हिची कोणती साधना आहे. 9 नंबर वालीची साधना कळाली, ती मेकअपच करत होती. बरं तिचा तासाभराचा मेकअप होता, ही काय करते पाहू. हिने 3 तास सांगितले, 4 तासाने बाहेर आली. म्हणजे तुम्ही काय करत होता. मी पण मेकअपच करत होते. अरे देवा, एवढा वेळ ज्यांना मेकअपला लागतो ते संतांच्या यादीत कसे काय. राधाराणीला विचारलं तुम्ही मेकअप करत होतात म्हणजे काय करत होतात. आणि सांगू का, मी जेव्हा माझ्या केसांना तेल लावते ना, तेव्हा कृष्ण पाहिल मला हा भाव नाही माझ्या मनात. हे केसच कृष्णाचे आहेत आणि मी कृष्णाच्याच केसाला आता तेल लावते. मी गालाला जेव्हा चंदनाची उटी लावते ना, हा गाल कृष्णाचा आहे आणि मी कृष्णाच्याच गालाला चंदन लावते. मी माझ्या अंगावर उंची वस्त्र परिधान करते ना, तेव्हा हे अंग कृष्णाचं आहे आणि मी कृष्णालाच साडी नेसवते. हा भाव आहे. माझा नंबर पहिला काय मला माहित नाही. आय डोंट नो. किती साधा व्यवहार आहे. तुम्ही तुमच्यासाठी म्हणून जे करायला निघालात ना, ते तुमच्यासाठी करा, पण भाव हा ठेवा मी देवासाठी करतो.
मग जेवतो पण मी नाही, माझा भगवंतच या पद्धतीनं जेवतोय. जीवन भावमय बनलं, तो रासलीलेचा अधिकारी. गोपींचा भाव पूर्ण शांत आहे, पण कंस हैराण आहे. ही भीषणता आहे, कारण त्याचा शत्रू वाढतोय, व्यवस्थापन काही झालं नाही. एक दिवस सगळ्यांची सभा बोलावली, एकाने भूमिका मांडली. शत्रू त्याच्या स्थानात बलवान असतो, आपले योद्धे गेले आणि ते मेले तिकडे. आपण असं केलं तर कसं, आपण तिकडे त्याला मारायला जाण्यापेक्षा त्याला इकडे आणून मारलं तर. एक जण म्हणाला गुड आयडिया, एक आयडिया जो बदल दे आपकी. कंसाला अशीच आयडिया हवी होती ना. एक ज्येष्ठ नागरिक उभा राहिला, तो म्हणाला मी काही बोलू का? म्हणे बोला ना. मागे एकदा सगळ्या उंदरांनी मीटिंग घेतली होती. कशा करता? आपल्या जातीला धोका असेल तो मांजरीपासून, ती कुठून कधी येते कळत नाही, त्यामुळे तिने संपवले. फक्त ती येते कशी हे कळालं की काम झालं. मग काय करायचं? काहीतरी अलार्म पाहिजे, अलर्ट पाहिजे, सिम्बॉल पाहिजे. एक काम केलं, आपण तिच्या गळ्यात घंटा बांधूया, म्हणजे ती आली की लगे आपल्याला कळेल, आपण पळून जाऊ. एक ज्येष्ठ उंदीर त्यांच्यात उभा राहिला. वा वा, मस्त आहे, छान आहे युक्ती, पण घंटा बांधायला जाणार कोण ते पहिलं ठरवा. जो जाणार तो जाणार, घंटा कोण बांधणार? तसा हा ज्येष्ठ म्हणाला कंसा, अरे आतापर्यंत तिकडे गेले ते नाही परत आले, तर आणायला जाणार ही कल्पनाच कशी शक्य आहे? त्यामुळे तुमची आयडिया वापरा, पण पाठवताना माणूस रिटर्न तिकीटवाला पाठवा, जो परत येईल अशी हमी पाहिजे. स्वफल्क राजाचा देवभक्ताचा पुत्र अक्रूर त्याची नियुक्ती केली. आधी तो नाकारत होता, पण चला देवाचं दर्शन होतंय, पुढे काय होईल ते पुढे पाहू. सुवर्ण कळसाने युक्त असा तो रथ सायंकाळच्या वेळेला पोहोचला. वृंदावनात आगमन झालं, त्या भूमीला वंदन केलं, कारण इथले रजकण गोपींच्या हसण्याने, प्रेमाने, कृष्ण प्रेमाने युक्त झाले. सायंकाळच्या वेळेला प्रवेश होतो. सोन्याचे कळस असलेला रथ कोणाचा? उत्सुकता आहे सगळ्या वृंदावनाला. एक जण पुढे सरकली, यशोदेची मैत्रीण होती. विचारलं तिला, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला, सांगे वो मजला. हा शृंगारलेला रथ कोणाचा आहे ग यशोदे? यशोदेला जे कळत होतं ते बोलता येत नव्हतं, कसं बोलावं हेही कळत नव्हतं. बोले नंदाची पटराणी, सद्गदित होवनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजणी. चक्रपाणी मथुरेला निघाला. हा हा म्हणता वार्ता संपूर्ण गावभर पसरली. कृष्ण जाणार ही कल्पनाच त्यांच्याकरता भयावह होती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्था त्यांच्या कृष्णाने घेरल्या होत्या. महाराज किती वेदना झाल्या असतील त्या गोपींना. कृष्ण जेव्हा सोडून गेले ना, त्यावेळेला त्या गोपी पाणी भरायला यमुनेला जायच्या, आणि यमुनेच्या त्या रेतीमध्ये कृष्णाची आधीची उमटलेली पदचिन्ह होती. शंख, चक्र, गदा, पद्म स्पष्ट दिसायची. कृष्ण तर नाही आता, पण त्याची पदचिन्ह तरी आम्हाला सांभाळता आली पाहिजे. ती बाई त्या क्षणाला अंगावरची साडी, किमती वस्त्र फाडायची, त्या चरण चिन्हाच्या चारी टोकांना 4 काड्या रोवायची, आणि ते आपलं फाडलेलं वस्त्र त्याच्या भोवती वेष्टित करायची. वाऱ्यानं धुळीनं हे चरण चिन्ह बुजू नये म्हणून. मी तुम्हाला गुणोत्तर प्रमाण करायला लावतोय. ज्यांनी कृष्णाच्या चरण चिन्हावर इतकं प्रेम केलंय, त्यांनी साक्षात कृष्ण किती जपला असेल. गोकुळचे रहिवासी होते ते. फक्त गोकुळात कृष्णावर संकट येतं ना, मग अशा गावात आम्हाला राहायचंच नाही. धनधान्याने समृद्ध असलेली ती घरं, सजलेल्या इमारती, इमले, वाडे सगळे सोडले आणि वृंदावनला येऊन राहिले. एकच कारण, आमच्या कृष्णावर अन्याय होतो, आमच्या कृष्णाचे हाल होतात. अहो, एखाद्या माणसाने सांगितलं ना, हात मोडलाय, हा देव घरात ठेवू नका, लोक तात्काळ नेऊन बुडवतील. त्यांना प्रेम कधी करणार? आम्ही सहजच फेकून देतो देव. अरे, घरातल्या एखाद्या माणसाचा हात मोडला तर तुम्ही त्याला फेकून द्याल का? त्याची अधिक काळजी घ्या.
पण आम्हाला अडचण असते, असा हात मोडलेला देव जर घरात राहिला तर आमच्या घराचं वाटोळं, अरे हो दे काय वाटोळं, आणखी काय घटोळं होणार आहे. माझा देव तो माझ्या प्रीतीचा विषय आहे. गोपाळांमध्ये चर्चा झाली, सगळे गोपाळ कानाला भेटायला येतात. कृष्णा, आमच्यामुळे तुला सगळे नावं ठेवतात म्हणून तू चालला का? आम्ही तुला चोरी करायला लावली, तुला काही कमी नव्हतं बाळा. श्रीमंताचा मुलगा होता तो, फक्त आम्हाला काही मिळेना म्हणून तुला चोरी करायला लावत होतो. तुला कधी बोलणी खावी लागायची, आईचा मार खावा लागायचा, वडील दटवायचे. कदाचित याला कंटाळून तो नाही ना निघालास. सगळ्या गोपींचे हाल तर पाहण्यापलीकडे गेले. राधाराणी फक्त स्तब्ध आहे. मला राधा राणी म्हणजे अभिव्यक्त न होणार प्रेम. काय कळेल आम्हाला राधा, काय कळेल? राधा 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 राधार, कृष्णाचा सुद्धा जी आधार होती ती ही राधा होती. अजून पण उत्तरेकडचे लोक राधेचं अस्तित्व मानत नाही. ते म्हणतात अशी कोणी स्त्री नव्हतीच. हे सुना है कि कोई नथी राधिका, ये सुना है कि कोई नथी राधिका, कृष्ण की कल्पना राधिका बन गई, कृष्ण की कल्पना राधिका बन गई. ये सुना है कि कोई नथी राधिका, ये सुना है कि कोई नथी राधिका. श्री कृष्ण राधावर गोकुलेश, गोपाल गोवर्धननाथ विष्णु, जिह्वे पिबस्वामृतमेत देव, गोविंद दामोदर माधवेति. गृहे गृहे भूपवधू कदम्बा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम्, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेति. केवळ कृष्ण. जायचा दिवस जेव्हा उजाडला ना, सगळ्या गोपी त्या रथाला आडव्या झाल्या. ज्यांनी सर्वस्व ओतलं होतं कृष्णामध्ये, विचार सुद्धा कृष्णाला घेऊन उठत होता. मैयाने ठेवणीतली वस्त्र काढली. बाळ पहिल्यांदा शहराला चाललंय. गुंजांच्या माळा गळ्यात घातल्या, मोर पिसाची टोपी घातली. मैया निरोप देते. भगवान नंद यशोदेच्या चरणाला वागतात. यशोदेला राहून राहून मन खातय. कदाचित नीतीनं दैवानं हा घाला तर घातला नाही. मी खरंच कृष्णाची माता नाही म्हणून कृष्ण अंतरला. भगवान म्हणतात, यशोदा मैया मी येतो. तो मैया शब्द आता सलतोय. रथामध्ये भगवान चढले. सगळ्या गोकुळाला आज सूर्योदयाच्या समयालाच सूर्यास्त झाला होता. सुखदेवजी महाराज म्हणतात, त्या दिवशी निपुत्रिकाला पुत्र झाल्याचाही आनंद झाला नाही. वासराला जन्म दिल्यानं गाय सुखावली नाही. त्या दिवशी कोणताच उत्सव झाला नाही. त्या दिवसाला वृंदावनाची चूलही पेटली नाही. कारण भर दिवसा आज त्यांच्या जीवनात सूर्यास्त आहे. कृष्ण हेच त्यांचं सर्वस्व आहे. भगवान रथात चढले. गोपी आडव्या पडल्या. कृष्णा नाही जाऊ देणार. आमच्याशिवाय तू जगू शकत नाही. तुला करमेल कसं? आम्हाला टाकून तू राहू शकत नाही. भगवान पुन्हा रथातून उतरतात. एकेका गोपीला उचलून बाजूला करतात. मी तुमचा आहे ना, मला जावं लागेल. कर्तव्य प्रधान जीवन जगणाऱ्याला भावना अशी थांबून पुढे निघावं लागतं. पुढेही बहुत करणे आहे, मला पुढे जावं लागेल. भगवान रथात चढतात. एकदा सभोवार सगळ्या त्या ब्रजवासियांकडे पाहिलं. एकेका गोपाळाला एक एक स्मृती जागृत झाली. पेंध्याला तो क्षण आठवला. एकदा पेंध्याला त्याच्या आईने ताक दिलं होतं. ताक तोंडात घेतलं आणि आठवलं, अरे रे रे, काना कोणतीही वस्तू माझ्याशिवाय कधी खायचं नाही आणि मी ताक एकटा कसा खाऊ. पेंध्या तसाच तो गुबारा घेऊन गेला. मैयाला विचारतो, बोलता येत नाही खुणेनं, तो पावावाला तो मोरपिसवाला कुठे आहे? मैया हसते, अरे कान्हा, या पेंध्याला काय झालं बघ. दोन्ही गाल सुजले त्याचे. कान्हाला पकडलं पेंध्याने. आपल्या हाताने त्याच्या ओठाचा चंबू मोठा केला.
आणि आपल्या तोंडातलं सगळं ताट कृष्णाच्या तोंडात घातलं. मग म्हणाला, मम्मीने एवढंच दिलंय, तुझ्याशिवाय कसा पिऊ रे. भगवान म्हणतात, बस असा नैवेद्य जगात मला कोणी दाखवला नाही. या प्रेम संबंधातून भगवान बाजूला होत होते. देवाला ते पाहावे ना. शेवटी अक्रूराला आज्ञा करतात, अक्रूरा खूप शोक होईल आता, या क्षणाला मला इथून निघायला हवं, हे मला पाहावत नाही. भगवान रथात आरूढ होतात. रथ सुरू होतो, धुरळा उडायला लागतो. कान्हाच्या त्या पाठमोऱ्या आकृतीला ते संपूर्ण ब्रज आपल्या नेत्रात साठवत आणि भावविभोर स्थितीत कान्हाला निरोप देत. अक्रूराने रथ सजविले, त्यात बैसले श्री भगवान. सोडोनी गोकुळे कृष्ण मथुरेशी चालला. सोडोनी गोकुळे कृष्ण मथुरेशी चालला. जे ब्रजवासियांना झालं ते कुठे दर्शनही नाही. त्याचं दर्शन पुन्हा कुठेच नाही. सामान्य माणूस जगण्याकरता पाणी वापरतो, त्याला पाणी जीवन म्हणतात. आपण पाण्यावर जगतो. 2 तास नाही मिळालं तरी चालतं, पण मासा जर पाण्याबाहेर काढला तर त्या क्षणाला त्याला मरण आहे. जळ जळचरा सांडे तत्क्षणी मरण मांडे. कृष्णावर आत्यंतिक स्नेह असलेली ती सगळी ब्रजभूमी उदास झाली. भगवान कंसाच्या प्रदेशात पोहोचतात. धनुर्यागाचं निमित्त करून बोलावलं होतं, त्या धनुर्चा भंग केला. कोलया पीड हत्ती पुढे पाठवला भगवंताला. भगवंताने त्याला एका ठोशा सरशी संपवलं. पुढे कुब्जेची भेट होतीये. कुब्जा देवावर प्रेम करणारी एक सामान्य स्त्री आहे. कुबड आलेला आहे.
भगवान तिलाही स्वीकारतात. ती साधारण रती मानली जाते. सोपं सांगतो, आपल्या सुखाकरता देवावर प्रेम करणारा साधारणी रती, दोघांच्या सोयीचा विचार करणारा सामंजस्यारती आणि केवळ देव सुखाचाच विचार करणारा समर्थारती. गोपी ह्या स्तरात होत्या. जेव्हा त्या सभेत जायचा दिवस उजाडला, विश्वातले सगळे तुल्य बळ असे मल्ल उभे केले होते. अन्यायाने अनितीने कृष्णाला संपवण्याचा डाव आखला होता कंसाने. कोलया पीड हत्तीचे ते दोन्ही सुळे दोघांनी हातात घेऊन प्रवेश केला. नंद बाबा आधी करून वृंदावनातली मंडळी तिथे येऊन पोहोचली होती. भगवान त्या सभेत जसे पोहोचले, सगळी सभा देवाला पाहत होती. मल्लांना तो प्रतिमल्ल दिसत होता, राजांना सम्राट दिसत होता, दुर्जनांना शास्ता दिसत होता, स्त्रियांना मदनाचा पुतळा दिसत होता, योग्यांना परम ध्यान दिसत होता, वृष्णी वंशीयांना परम दैवत दिसत होता. ज्याची जशी जशी धारणा भगवंताला तसे तसे प्रत्ययाला येतात. जाकी रही भावना जैसी प्रभु मूर्त लागे तीन तैसी. मल्लानां शनीर्नृणां नरवर स्त्रीणां स्मरो मूर्तिमान्. गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजा शास्ता स्वपित्रो शिशु. मृत्युर्भोजपतिर्विराड विदुषां तत्त्वं परम योगिनां. वृष्णीनां परदैवतेति विदितो रंगं गतस्साग्रजाः. भगवान पोहोचले, पण या सगळ्यात कंसाला दिसला जणू आपला काळ आला. चाणूर मुष्टिकाला कृष्ण बलरामाने संपवलं. क्षणाचाही विलंब न लावता पहारेकरांच्या देखत भगवंतानी जी झेप घेतली, सिंहासनावरून कंसाला खाली खेचलं, त्याच्या छातीवर भगवान बसले आणि मुष्टी प्रहार असा सुरू केला. त्याने तो क्षणात अत्यंत तेजस्वी शक्तिवान युक्तिवान दैत्य क्षणात गतप्राण झाला. कंस जसा संपला, त्या क्षणी सगळीकडे मंगलवाद्यांचं वादन व्हायला लागलं. सगळेजण कौतुक करायला लागले आणि भाटचारण कीर्तीचं गीत गायला लागले. शुभ घडी आली, शुभ घडी देहाभिमान संपवला. देवतांना आनंद झाला. भगवंताने उग्रसेनाला राज्याभिषेक केला. वसुदेव देवकी त्यांची भेट झाली. कंसाला मारल्यानंतर भगवान विश्राम घाटावर आले. तुम्ही जर मथुरेला गेलात तर द्वारकाधीश मंदिराच्या समोर यमुना वाहते आणि त्या यमुनेला जो घाट आहे त्याला विश्राम घाट म्हणतात. भगवंताने तिथं विश्रांती केली. विश्रांतीला भगवान थांबले असताना त्या पात्रात काही कमळाची फुलं उगवली होती. काढलं एक फुल आणि त्या कमळाचा वास घेतला. त्या कमलकंदाला असलेला वास हा राधा राणीच्या अंगाच्या गंधासारखा आला आणि भगवंताचे नेत्र पटकन ओले झाले. क्षणभर विचार आला, मी राधेला सोडून आलोय, राधा माझ्याशिवाय कशी जगत असेल. प्रेमाचं एक वैशिष्ट्य आहे. आता प्रेम शब्द लोकांनी खूप बदनाम करून सोडलाय. प्रेमाला एक इंग्रजी प्रतिशब्द आहे, लव, LOVE. एका तत्ववेत्यानं त्याचं एक्सटेन्शन केलंय. व्हॉट्स द मिनिंग ऑफ लव? L means lack of fears
O means ocean of tears, V means valley of death, and E means end of life. That is the love we understand. Lack of fears, प्रेम भीतीला दूर करतं. ज्याच्या अंतरी प्रेम वसलं तो घाबरत नाही, मग निर्भय होतो. आम्हा हरीच्या दासा काही का म्हणू शकले तुकोबार आहे. हरीचं प्रेम हृदयात आहे. अहो हरी प्रेम जाऊ द्या, तुम्ही पेपरामध्ये बातम्या वाचता, प्रेमी युगुलाची आत्महत्या. माणूस सगळ्यात जास्त घाबरतो मरणाला. मरायचा आहे का हा धाक असतो. त्या दोघांना कुठलं बळ येतं. एखाद्या कड्यावरून कडी लोट करतात, कोसळतात, अगदी हसत मुखाने मरतात. काय कारण असेल? याचं एकच कारण, प्रेम तत्वाचा प्रवेश त्या जीवाला निर्भय बनवतो. तो कशालाही घाबरत नाही. ज्ञानाच्या प्राप्तीनंतर होणारी स्थिती उपनिषदांनी गायली आहे. उपनिषद असं म्हणतं की त्या तत्वाला जाणलं, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. ज्ञान झालं की भीती नष्ट होते, निर्भयता येते. प्रेम तत्वाला जाणून ते निर्भय झाले. ओशन ऑफ टीयर्स, ओशन म्हणजे महासागर, टीयर्स अश्रू. प्रेम हा अश्रूंचा महासागर आहे. नेत्री अश्रूची धारा, कोठे रोमांच शरीरा, हे या पंढरीस घडे. अश्रुधारा सतत राहतात. प्रेम तो आंसुओं का प्रांत है भाई, आंसुओं के साथ ही वहां जीना पड़ेगा. नहीं तो अच्छा मार्ग है योग, अच्छा मार्ग है ज्ञान, जाओ खुश रहो. प्रेम मार्ग बड़ा खतरनाक है, बड़ा भयानक है. यहाँ पल पल पर रोना पड़ेगा, आपको तरसना पड़ेगा, राह देखनी पड़ेगी, तड़पना पड़ेगा. ओशन ऑफ टीयर्स, वॅली ऑफ डेथ, मृत्यूची दरी आहे प्रेम. फक्त जाता येतं, तिथून बाहेर येता येत नाही. बाहेर आला तो गेलाच नाही. एंड ऑफ लाईफ, जीवनाचा शेवट आहे. तिथून पुढे तुम्ही तुमचे नसता. कृष्ण सोडून गेल्यानंतर गोपींना एक तात्विक भेटायला आला, दार्शनिक आला. तो म्हणतो प्रेमात जर विरह अति झाला तर प्रेमी मरतो. तुम्ही कशा जगलेत अजून? तुमचं कृष्णावर प्रेम आहे हे जर खरं असेल तर तो सोडून गेला, तुम्ही अजून कशा मेल्या नाही? गोपींनी जे उत्तर दिलं लाजवाब. गोपी म्हणतात आम्ही कधीच मरणार होतो, कधीच मेलो असतो, पण आम्ही जर त्याच्या वियोगात मेलो ना तर आमच्या कृष्णाला कोणीतरी नाव ठेवील. त्या गोपींना विरामध्ये तरसट ठेवून हा जगला, त्या याच्या वियोगात मेल्या. आमचा कृष्ण कलंकित होऊ नये म्हणून आम्ही जगणार आहोत. एंड ऑफ लाईफ, त्याचं जीवन तिथं संपत. तशी कृष्णाला स्मृती होती राधेची. माझ्याशिवाय त्याचे डोळे पाणावले, माझे नंद बाबा, माझी यशोदा मैया कशी राहत असतील माझ्याशिवाय. सखा उद्धव जवळ आला. कृष्णा डोळ्यात पाणी का रे? नाही, नंद यशोदा आठवली, राधा आठवली, पेंद्या आठवला, वाकड्या बोबड्या पेंद्या सुद्धा सगळे आठवले. उद्धव म्हणतो नंद यशोदेची आठवण यायचं काय कारण? का? कारण तुझी खरी आहे आई आहे वसुदेव देवकी, आणि ती आता इथे मथुरेत आहे.